प्रसारित करीत आहोत. लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं कर्मशः वाचन. वाचक स्वर अनुराधा कुलकर्णी मटकरी यांचा. निर्माता जयंत ठोंबरे. आज आपण ऐकणार आहोत सामाजिक सांस्कृतिक हे प्रकरण. गावात तेव्हा एक बरं होतं. केव्हा कुठे काय चाललं असेल, फार काय तिथं कोण असेल हे सगळ्यांना नेमकं माहीत असायचं. नदीचा घाट, पाणवठा, मोहिनी राजाचं देऊळ, बाजारपेठ, आठवड्याचा बाजार यांची तरी मोठी चित्र रेखाटणं सहज शक्य होतं. पण नेमक्या जागी सुद्धा काय स्थिती असेल ती बसल्या जागेवरनं सुद्धा सांगता यायची. रविवार सकाळ म्हणजे नवभारत हेअर कटिंग सलूनमध्ये गर्दी असणार आणि शेजूळ कोणाच्या तरी दाढीला साबण फासता फासता काल रात्री पाहिलेल्या सिनेमाची वंडरफुल स्टोरी सांगत असणार. बाजारपेठेत भला दांडगा मन्यापोळ कोणत्याही किराणा दुकानापुढं उभा राहून आपला वाटा वसूल करत असणार. देवाचा असल्यानं त्याला कुणी नाही म्हणत नाही. दररोज संध्याकाळी मोहिनी राजाच्या देवळात आरती होत असणार. तिथं बाहेरच्या ओट्यावर बसलेल्या मंडळीत कुठेतरी आमचे अण्णा, शरदचे आजोबा असणारच. दुपारी 4ला नदीवर जागोजाग गळ टाकून बसलेले कोळी दिसणार ते संध्याकाळपर्यंत. त्याचवेळी घाटावर मवाली मंडळी पत्ते खेळत बसलेली असणार. गावचा सगळा दिनक्रम अगदी चाकोरीतून चालल्यागत मंथर पण निश्चित होता. इतका की एखाद्या सचित्र पुस्तकातलं ते पान उघडलं की तेच चित्र दिसावं तशी गावातली स्थळं काळानुसार निश्चित दृश्य होती, अगदी वर्षानुवर्ष. त्यामुळं गावात हव्या त्या माणसाची भेट न होणं शक्यच नव्हतं. तो इथे नसेल तर कुठे असेल हे कुणालाही सांगता यायचं. गावची ही तंद्री भंग करणारे प्रसंग म्हणजे ठराविक जत्रा, यात्रा भरणं, गावात पालखी येणं, कुणी पुढारी येणं, सिनेमा सर्कस येणं हे होते. वाईट बाजूला ठराविक दुखण्यांच्या साथी येणं, अधूनमधून कोणीतरी मरणं आणि क्वचित हाकामारी येणं. तर आलटून पालटून येणाऱ्या सणवार आणि संकटांमुळे गावात जरा जरा खळबळ माजायची. एरवी रात्रंदिवसांची उघडमीट अगदी पंचांगात आधी सांगितल्यासारखी व्हायची. असंच अचानक विनोबा भाव्यांनी आमच्या गावात यायचं ठरवलं. पूज्य विनोबा भावे, ते आमच्या इतिहासाच्या पुस्तकात तर गांधीजींचे परमशिष्य म्हणून संक्षिप्त टिपा लिहायसाठी होतेच, पण मराठीच्या पुस्तकातही त्यांचा धडा होता. त्यात त्यांची आई त्यांना विन्या म्हणत होती, कारण त्यांच्या लहानपणची आठवण त्यात होती. तेच विनोबाजी आता भारतभर पदयात्रा करीत भूदान यज्ञासाठी आमच्या गावात येणार होते. पदयात्रा करीत येणाऱ्या विनोबांच्या स्वागतासाठी गावात काँग्रेसच्या जीप, मोटारी फिरायला लागल्या. जागोजाग स्वच्छता होऊ लागली, पताका फडकायला लागल्या. जय जगत, सबई भूमी गोपाल की, कसेल त्याची जमीन अशा घोषणांनी मोक्याच्या जागच्या भिंती रंगल्या. लायब्ररीत प्रत्येक लहान मोठ्या पेपरात विनोबांचं चित्र आणि चरित्र यायला लागलं. शाळेवर अर्थातच मोठी जोखीम येऊन पडली. विनोबांचं एक व्याख्यान खास लहान मुलांसाठी होतं. त्यांच्या गीताईतले 10 श्लोक तोंडपाठ म्हणण्यासाठी एक गट निवडण्यात आला. अर्थात त्यात मीही होतोच. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ तो कसा असे या ओळीपासून मला सुरुवात करायची होती. माझे 10 श्लोक एका दिवसात पाठ झाले. मी विनोबांच्या येण्याची, त्यांना चकित करण्याची वाट बघायला लागलो. पण ऐनवेळी काय झालं कुणास ठाऊक. गावात बहुधा विनोबांच्या येण्यावरून जरा जरा वादंगच माजलं होतं आणि शाळेतला त्यांचा कार्यक्रम कॅन्सल झाला. मुलांपर्यंत विनोबाजी पोचलेच नाहीत. ते झपाट्यानं लांब लांब टांगा टाकत आले आणि गावाबाहेर मोठ्या मैदानावर त्यांचं जाहीर व्याख्यान झालं. गर्दी तुफान होती, पण माईकची व्यवस्था इतकी खराब होती की विनोबा काय म्हणत होते ते नीटसं कोणाला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच ते पुढच्या मुक्कामाला निघून गेले सुद्धा. याच मैदानावर जत्रेतला तमाशा किंवा 1-2 वर्षांनी सर्कस येऊन उतरायची. तमाशाकडे फिरकायची आम्हाला सोयच नव्हती. पण वर्गातली काही मुलं तमाशा पण बघून यायची. कसरूनं जवळजवळ रोज रात्री तमाशा पाहिला होता.
त्यातले चावट विनोद तो वर्गात रंगवून सांगायचा. उदाहरणार्थ, एक सोंगाड्या जत्रेत जातो, आधी धोतर विकत घेतो, मग हॉटेलात जाऊन सोडा पितो. पण मग सगळं कशाला सांगा, ते आता सगळ्यांनाच माहीत असणार. नसेल त्यांचं बालपण वाया गेलं. मला लहानपणी प्रत्यक्ष तमाशा बघायला मिळाला असता तर फार चांगलं झालं असतं. मी त्यातलं अस्सल ते नक्कीच उचललं असतं. पण आम्ही सज्जन सुशिक्षित असल्यानं ते जमलं नाही. जातपात, वर्ग, लिंगभेद सगळ्यांना छेद देणारा सांस्कृतिक सुवर्णमध्य म्हणजे सिनेमाच होता. इतर देवधर्म कार्यात हे भेद अधिक ठळक व्हायचे. मुसलमानांचा मोहरम, आपला गणपती, गरिबांची जत्रा, श्रीमंतांची यात्रा, पुढारी आले तरी ते काँग्रेसचे का हिंदू महासभावाल्यांचे, यावरून कोण तिकडे जाणार, कोण विरोध करणार हे ठरून जायचं. तशी सगळ्यात मिसळणारी काही मंडळी होतीच, पण सिनेमाचा पांढरा पडदा सगळ्यांनाच एका पातळीवर आणायचा किंवा निराळ्या स्वप्नील विश्वात घेऊन जायचा. सिनेमा हेच खरं सर्व धर्म समभावाचं साधन. पारशी निर्माता, मुस्लिम नायिका, हिंदू लेखक, पंजाबी हिरो, ख्रिश्चन कॅमेरामन, बंगाली संगीतकार यांच्या एकमेळानं तयार होणारा भारतीय सिनेमा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या कोणाच्याही काळजाला हात घालणार. ज्यात संकटात सापडलेल्या सुंदर स्त्रिया, प्रेमळ रडक्या आया, डेझी इराणीसारखी गोजीरवाणी लहान मुलं, मोटारी, मारामाऱ्या, वाघ, हत्ती, घोडे, नाग, धबधबे, आग, पिस्तूल, तलवारी असतात. तो सिनेमा ना कोणत्या जातीचा ना पातीचा, तो अख्ख्या मानव जातीचा. तरी पण नीट पाहिलं तर प्रत्येक सिनेमा बेस्ट असला तरी त्यांच्यातही भेद होतेच. महान कौटुंबिक, महान सामाजिक, महान धार्मिक हे मुख्य प्रकार होते. शिवाय संगीतमय, स्टंट, तुफान विनोदी, ॲक्शनबाज, रोमॅन्टिक, देशभक्तीपर असे उपप्रकारही होते. प्रकार कोणताही असो, टुरिंग टाकी गावात आली की सगळं गावचं पब्लिक रात्री तिकडे दिव्याभोवती पंखांची पाखरं ओढ घेत उडत राहावीत तसं जमा व्हायचं. महान कौटुंबिक चित्रांना सगळ्यात जास्त गर्दी व्हायची, ती पण बायकांचीच. एकट्या हरणा मावशी मात्र कधीच तिकडे फिरकल्या नाहीत. का ते विचारायचं नाही. शिकून सिनेमा बघून बायका बिघडतात असं त्यांचं ठाम मत होतं. त्यासाठी त्यांच्याजवळ बिघडलेल्या बायकांची अनेक उदाहरणं होती. महान धार्मिक खेळांनाही फार गर्दी व्हायची. ती संमिश्र असायची. सणावाराचा मुहूर्त साधून ते खेळ दाखवले तर गर्दी विचारूच नका. एकादशीला, शिवरात्रीला अयोध्येचा राजा येणारच, किंवा जत्रेच्या वेळी महासती अनसुया किंवा भक्त प्रल्हाद येणारच. शिवाय सती मदालसा, शिर्डी के साईबाबा हे पण. मला ते सिनेमे अजून आठवतात. मनात आपोआप कायमची अंकित झालेली काही दृश्य म्हणजे आजारी नवऱ्याला गाड्यावरून सती मदालसा ओढत नेत असते. नवऱ्याला तहान लागते. ती मडकं घेऊन पाणी शोधत डोंगरावरून थेट वाळवंटात जाते. तिथं ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या बायका तिची सत्व परीक्षा घ्यायला थांबलेल्या असतात. त्या पाणी न देता तिच्या पातिव्रत्याचीच हेटाळणी करतात. तेव्हा सती मदालसा तिथंच पडलेला परशू घेऊन खाडकन आपला एक पाय कापून टाकते. जिथं रक्त सांडतं तिथंच खड्डा होऊन त्यातून पाण्याची धार उसळते. मडकं भरतं. ती लंगडत लंगडत पण पाणी सांडू न देता नवऱ्याजवळ येऊन त्याला पाणी पाजते. पतिव्रतेचा धर्म पुरा झाल्याबरोबर वरून शंकराच्या हातातून लाईट पडून तिचा पाय परत येतो. शिवभक्त शंकराच्या पिंडीसमोर उभा आहे. पिंडीला डोळे फुटतात. त्यांच्यातून अश्रू व्हायला लागतात. डोळ्यातून पाणी वाहतच असतं. मग खुणेसाठी तिथं पायाचा अंगठा लावून तो दुसराही डोळा काढून तिथं लावतो. साईबाबांच्या सिनेमात तर ते पणत्यांमध्ये पाणी भरतात, दिवे लावतात. शिवाय एक बाई गावभर पिठाची रेघ मारत जाते. कशासाठी आणि रेघ का रांगोळी हे आता आठवत नाही. महान पौराणिक सिनेमात राक्षसांना विकट हसणं, सुंदर बायकांना दागदागिने घालून वेळी अवेळी रडणं, ऋषीमुनींना रागवणं, देवांना वरून फुलं टाकणं आणि प्रजेला हात जोडून माना हलवणं हे कंपल्सरीच होतं. दरबारात आणखी एका सतीचा असाच छळ चालू असताना ती आलटून पालटून रडत आणि नाचत असताना तिच्या पायातला एक चाळ तुटून पडतो.
आता दरबारातले सगळे दुष्ट लोक आनंदित होतात, तर सज्जन काळजी न भुवया उंचावून छातीवर हात ठेवून उभे राहतात. पण ती सती गाणं म्हणून फक्त चाळच नाचवून दाखवते. हाच तिच्या पतिव्रतेचा पुरावा किंवा पातिव्रत्याचा प्रभाव. तो चाळ नुसता नाचत असलेलं बघणं इतकं अद्भुत होतं की आम्ही पळत पळत पुढे जाऊन पडद्याला हात लावून तो पकडायचा प्रयत्नही केलाय. जीवनचा नारद, महिपालचा राम, शाहू मोडकचा कृष्ण, अनिता गुहाच्या देव्या, BM व्यास किंवा त्रिलोक कपूरचा शंकर यांनी लोकांना जितकं धार्मिक बनवलं तितकं तर देवांनाही जमलेलं नाहीये. मराठीत फक्त संत सखू किंवा जनाबाई म्हणून सुलोचनाबाईंनाच देव माणसात बसवता येईल. उद्या जर खरा नारद खाली आला तर जीवनचं रूपरंग, त्याचा बोलण्याचा ढंग बघून तो परत जाईल, बरखुरदार, हमारा यहाँ क्या काम, हम तो चले अपने धाम, नारायण नारायण. गावात इतर किरकोळ करमणुकीही होत्याच. गारुडी, जादूगार, अस्वल, माकडवाले यांचे खेळ व्हायचे. एकदा एक बहुरूपी आला होता. तुळतुळीत तेलकट काळा, कोल्ह्यासारखा चेहरा, करकोच्यासारखी मान आणि लांब लचक केस. असा तो बहुरूपी वेगवेगळी सोंग घेऊन गावभर फिरायचा. कधी साक्षात साधू महाशय, कधी 2 जादा मुखवटे लावून दत्त. एकदा डोळा चकणा करून खोटे दात लावून पोटावर फडकं गुंडाळून त्यानं अगदी कुरूपबाईचं सोंग काढलं. बायकी आवाजात तो गर्दीला म्हणाला, मी अमुक देशची राजकन्या, गेल्या जन्मी अप्सरा होते. मदनाला भुरळ घातली म्हणून इंद्रानं शाप देऊन इथं पाठवलं. हे बघा, तुमचे मिस्टर पण माझ्याकडे बघतायत. बायका पोरांना हा बहुरूपी प्रचंड हसवायचा. एकदा एक नेपाळी तरुणानं गावाबाहेर 120 तास सतत सायकल चालवली होती. त्याचा मात्र गावातल्या तरुण मंडळीवर फार चांगला परिणाम झाला होता. आपण जगाच्या किती मागे आहोत हे जाणवून सगळ्यांना न्यूनगंडच आला होता. तेव्हापासूनच गावात हुतुतू, सायकल शर्यत यांनी जोर धरला. कचरूसारखी पोरं रात्री बेरात्री मुद्दाम जाऊन बघायची, तर तो सायकल चालवीत असायचा. शिवाय दिवसा सायकलवर अचाट कसरती करणं, पाण्याचा हंडा उचलणं, मध्येच सायकल स्थिर करणं, उलट होऊन हाताने चाक फिरवणं, आत्ता पडेल धपकन असं वाटत असतानाच तोल सांभाळणं, असं करून त्यानं सगळ्यांना भारावूनच टाकलं. त्याला खूप कमाई झाली. त्याचे 120 तास पूर्ण झाल्यावर छबू पैलवानाच्या हस्ते त्याचा सत्कार पण झाला. अंधश्रद्धा वाढावी नव्हे ती अंधश्रद्धा आहे हे कळू पण नये असे अनेक प्रकार होते. दृष्ट काढणं, नवस फेडणं, उपास करणं, मुहूर्त बघणं हे त्यातले त्यात सौम्य प्रकार होते. पण अंगात येणं, भूत दिसणं, मूठ मारणं, भानामती करणं हे प्रकार आपल्या अवतीभवती रात्री अपरात्री चालू आहेत हे कळल्यामुळं जबरदस्त भीती वाटायची. सदावर्ते गुरुजी संतापून म्हणायचे, कुत्र्याच्या पिल्लांचे डोळे 21व्या दिवशी तरी उघडतात, पण माणसाचे डोळे जन्म गेला तरी उघडतच नाहीत. तुम्हाला दिसतं ना, दाखवा मला भूत. पण या बाबतीत त्यांना घरी सुद्धा फारसा पाठिंबा नव्हता. या दुष्ट तामस देवतांच्या जाचाला कंटाळून मग भीमरूपी महारुद्रा वगैरे म्हणायचं सुद्धा सोडून दिलं. वाईटावर नको तर चांगल्यावर सुद्धा अंधश्रद्धा नको असं त्यांनी कुठेतरी वाचलं. आजारी पोराचा ताप उतरावा म्हणून कोंबडं कापणं वाईट, तितकंच त्याला दृष्ट लागू नये म्हणून काजळ, अंगारा लावणं हेही वाईट. दोन्हींच्या मुळाशी दुबळेपणाच आहेत असं ते जोरजोरात सांगत. ते सतत कसल्या तरी तळमळीनं, ध्यासानं भारवलेले असत. त्यामुळं साध्या बोलण्यातही लगेच कर्कश होत, तारवटल्यासारखे वाद घालीत. भला माणूस असूनही भांडखोरपणामुळे त्यांचं कधीच कोणाशी जमलं नाही. त्यांनीही कोणाशी जमवून घेतलं नाही. त्यांचं म्हणणं तेव्हा मला मानवायचं की नाही आता आठवत नाही, पण त्यांच्या बौद्धिकापेक्षा जंतर मंतर, छाछुगिरीचे खेळ आणि चमत्कार हे बेहद्द आवडायचे हे मात्र नक्की.
आता इतर काही अजिबात न आठवता, पुढचे मागचे काहीही न लक्षात घेता, नेमक्या काहीच आठवणी कशा काय शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्शात सकट माणसाच्या मनात जिवंत राहतात. क्षणात साक्षात संपूर्ण अनुभवायला मिळतात. बरं, त्या फार थोड्या आठवणींच्या आवर्तनांमध्ये काही अर्थ असतो, आनंद असतो. बाकी बरंचसं उगाच आठवत राहतं, कुठून कुठेही आणि काहीही. मनाची अथांगता मनालाच कळत नाही. जुन्या सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींमधला आता सिनेमा तेवढा उरला. शहरात कुठे कोणाच्या निराळा अंगात येणार आणि कोण या वयात डोंबाऱ्याचा खेळ बघायला जाणार. जगून झालेल्या आयुष्याची जुनाट फिल्म आता परत पहिल्यापासून डोळे मिटून मनोमन बघण्याचा प्रयत्न फारच अवघड. असंख्य दिवस गडद अंधारात कायम लुप्त झालेले, तर असंख्य रात्री उजाड. त्यावर काहीही नोंदवलं गोंदवलं गेलेलं नाहीये. आणि ही फिल्म वारंवार तुटते. रिळं मागे पुढे होतात, कुठे आवाज जातो, कुठे चित्र धुसर होतात, थरथरायला लागतात. कधी वाटतं आयुष्यभर लांबीची अदृश्य फीत जन्मताच आपल्या देहयंत्रातल्या मेंदूत बसवलेली असते आणि आधीच ठरलेल्या गोष्टी नव्यानं उलगडत जातात. जन्मताच हातापायाच्या तळव्यांवर, कपाळावर उगाच रेषा असत नाहीत. बाहेर जसा अंधार उजेड असेल, देहयंत्र जितकं जुनाट नवीन असेल, त्यानुसार त्या इतरांना ठळक फिकट दिसतात. प्रारब्ध ते हेच. कधी वाटतं आयुष्य म्हणजे शरीराचा ॲक्सिस धरून स्वतःभोवती मारलेल्या गिरक्या आणि चक्रीय गती ही ठरलेलीच आहे. तर कधी वाटतं नियत असं काही नाही. आपण देऊ तो आकार आपल्या आयुष्याला देऊ शकतो. आपल्याला हवा तो अर्थ देता येतो. विवेके क्रिया आपुली पालटावी किंवा नरकरणी करेतो, किंवा भाग्याच्या रेखा तळहातावर असल्या तरी त्यांना आधार असतो तो मनगटाचा. खरं काय खोटं काय ते ठरवता येत नाही. तेव्हा आपण प्रयत्न आणि प्रार्थना यातला सुवर्णमध्य स्वीकारावा हे उत्तम. आणि तो सुवर्णमध्य म्हणजे प्रेम. आपल्याला जे जे विनासायास आठवतं, आपल्याबरोबर येतं, ते आपलं सांस्कृतिक संचित. आणि आपल्याला जे जे परत करावंसं वाटतं, त्यात आहे आपलं भवितव्य. लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकतो आहोत. आज आपण प्रकरण ऐकलत सामाजिक सांस्कृतिक. वाचक स्वर होता अनुराधा कुलकर्णी मटकरी यांचा. निर्माता जयंत ठोंबरे.